नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सद्गुरू कोचिंग क्लासेसच्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत। आजच्या व्हिडिओचा टॉपिक आहे अल्जेब्रिक एक्सप्रेशन, फॅक्टरायझेशन ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन। इयत्ता 8वीच्या धडा क्रमांक 6 मधला हा टॉपिक आहे। तर सर्वात पहिल्यांदा धड्याचं नाव समजून घेऊ। फॅक्टर करायचे म्हणजे अवयव पाडायचे आणि अल्जेब्रिक एक्सप्रेशन म्हणजे काय ही संज्ञा तुम्ही मागेही पाहिली आहे इयत्ता 7वी मध्ये आणि आताही ती पाहतात। पण जर कोणी विद्यार्थी मित्र विसरले असाल तर आता आपण पुन्हा एकदा सांगूया। बघा, व्हॉट इज अल्जेब्रिक एक्सप्रेशन? अल्जेब्रिक एक्सप्रेशन म्हणजे काय? जे एक्सप्रेशन व्हेरिएबल आणि कोइफिशियंट मिळून लिहिलं जातं, म्हणजे ज्या एक्सप्रेशन मध्ये A to Z अल्फाबेट आणि कोणतीही वास्तव संख्या रियल नंबर असतो, एनी रियल नंबर इज कॉल्ड अल्जेब्रिक एक्सप्रेशन। बघा खाली काही एक्झाम्पल दिलेत मी। हा बघा, y² + 24y + 144 हा तुमचं काय आहे? अल्जेब्रिक एक्सप्रेशन आहे। आता हे कोणत्या प्रकारचं अल्जेब्रिक एक्सप्रेशन आहे? तर याला म्हणतात क्वाड्रॅटिक ट्रायनोमियल। इयत्ता 7वीला तुम्ही शिकलात की मोनोमियल, बायनोमियल, ट्रायनोमियल। मोनोमियल म्हणजे काय? एकपदी। ज्या एक्सप्रेशन मध्ये एकच पद असतं त्याला आपण एकपदी म्हणतो। ज्या एक्सप्रेशन मध्ये दोन पद असतात त्याला आपण द्विपदी म्हणतो आणि ज्या एक्सप्रेशन मध्ये 3 पद असतात त्याला आपण त्रिपदी म्हणतो। तर तुम्हाला माहिती इथं 3 टर्म आहेत, 1 2 3, म्हणजे ही त्रिपदी आहे निश्चित आहे। आणि ह्या पॉलिनॉमियलचे किंवा याचे अजून एक प्रकार असतात, क्यूबिक, क्वाड्रॅटिक आणि लिनियर। लिनियर म्हणजे ज्याची डिग्री 1 असती तो लिनियर, ज्याची डिग्री 2 असती तो क्वाड्रॅटिक आणि ज्याची डिग्री 3 असती तो क्यूबिक असतो। तर आज आपण पाहणार आहोत की क्वाड्रॅटिक ट्रायनोमियलचे फॅक्टर कसे पाडायचे। चला मग आता पहिले एक्झाम्पल घेऊया। सगळे तयार आहेत ना? तयार आहेत ना? ओके, चला। बर, पहिलं गणित आहे आपलं y² + 24y + 144। आता यामध्ये सोपं आहे। आता आपण पहिले काय करूयात, आपण याचे मला कोइफिशियंट म्हणजे सहगुणक सांगा। प्रतीक्षा, y चा सहगुणक काय आहे? इथं काहीच दिसत नाही, म्हणजे काय असतो? 1 असतो। ओम, इथं ह्या y चा सहगुणक काय आहे? नंबर 24। आणि इथं नुसता हे आहे बघा, हे अल्जेब्रिक एक्सप्रेशन आहे x² + bx + c। यातल्या a b c हे रियल नंबर असतात। कोणते नंबर असतात? रियल नंबर। आणि आता याच्यामध्ये जर हे क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल तर ते कंडिशन असते a इज नॉट इक्वल टू 0, म्हणजे a ची किंमत 0 असून चालत नाही, एवढीच एक अट असते। बर, आता आपल्याला फॅक्टरायझेशन पाडायचे तर आपण काय करणार? तर आपल्याला पहिले सहगुणक कळाले पाहिजे, म्हणजे कोइफिशियंट कळाले पाहिजे। कोइफिशियंट प्रत्येकाचे कळाले की ह्या y² सहगुणक आहे 1, ह्या y चा सहगुणक आहे 24 आणि ही नुसती संख्या आहे, म्हणजे आपण हिला म्हणलो a b c। आता लागणार, तुम्ही गणितात लिहिण्याची गरज नसते पण तुमच्या माहितीसाठी सांगते, a बरोबर किती आहे? 1, b बरोबर 24 आणि c बरोबर 144। आता इथे आपण करतो काय? तर आपण करतो a आणि c चा गुणाकार चिन्ह सकट। पण आता इथे दोघांनाही योगायोगाने चिन्ह पॉझिटिव्ह आहे, पॉझिटिव्ह इंटिजर आहेत दोन्ही। तर 1 × 144। आन्सर किती आलं? 144च आलं। आता आपल्याला काय करायचंय, या 144 चे असे फॅक्टर पाडायचे की त्याची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन मधली संख्या आली पाहिजे। पण एक लक्षात घ्या, जेव्हा सगळे इंटिजर पॉझिटिव्ह असतात ना तेव्हा मध्ये सगळे साइन पॉझिटिव्हच येतात, निगेटिव्ह काही येत नाही। आता याचं फॅक्टरायझेशन पाडायचं म्हणजे आपल्याला अजून मागच्या इयत्तेत जायला लागतं, जे की आपण 5वी 6वीला शिकलो। फॅक्टरायझेशन, आता मी तुम्हाला सगळं मागचं कच्चं काम आहे, गणित ऍक्च्युअली कसं सोडायचं आपण हे बघूया डायरेक्टली। आता आपण फॅक्टरायझेशन कसे पाडायचे बघूया। आता 144 आहे, 2 चा डिव्हिजिबिलिटी क्रायटेरिया लागू पडेल। युनिट प्लेसला 0 2 4 6 8 असेल तर दिस नंबर इज डिव्हिजिबल बाय 2। मग आपण 2 ने डिवाइड करू। 2 7 जा 14, 2 2 जा 4, अगेन 2 ने डिवाइड होणार आहे 2, 2 3 जा 6, 1 रिमेनिंग, 2 6 जा, सॉरी एकच मिनिट, 2 3 जा 6 आणि 2 6 जा 12 बरोबर। परत 2 ने डिवाइड होणार, 2 1 जा 2, 2 8 जा 16, अगेन 2 ने होणार, 2 9 जा 18। आता 2 ने होणार नाही, आता 3 चा डिव्हिजिबिलिटी क्रायटेरिया, 3 ने होणार, 3 3 जा
9 आणि 3 1 जा 3. आता आपल्याला काय करायचे, फॅक्टर शोधायचे. आता मला माहिती मी 1 मिनिटात त्याचा आन्सर काढू शकते, पण तुम्ही जर हा नंबर सोडून वेगळा नंबर आला, मला माहिती याचा आन्सर काय येणार आहे, हा 144 आपण स्क्वेअर पार्ट करतो. सगळ्यांना माहिती 144 हा 12 चा स्क्वेअर आहे. बरोबर, 12 चा स्क्वेअर किती आहे 144 आणि 12 आणि 12 किती होतात 24 होतात. म्हणजे उत्तर मला माहिती होतं, पण सपोज ही संख्या न सोडता जर वेगळी संख्या आली असती, मग त्या केसमध्ये काय करायचं, कधी कधी 3 4 अंकी संख्या आल्या तर त्या केसमध्ये मागे जायचं, कच्च्या पानावर जाऊन त्याचे अवयव पाडायचे आणि अवयव पाडल्यानंतर उत्तर कसे काढायचे बघा. याच्यामध्ये करून बघायचं असतं आपल्याला की आता 20 कशी येतील. 2 to the 4 4 to the 8 आणि हे असं नाही घ्यायला आपल्याला. 3 to the 6 आणि 6 to the 12. परत हा 3 to the 6 आणि 6 to the 12. म्हणजे 12 मल्टिप्लाय बाय 12 इज इक्वल टू 144. म्हणजे फॅक्टर तर पाडायचे, पण कसेही फॅक्टर नाही पाडायचे, त्याची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन मधली संख्या आली पाहिजे. बरोबर, मग आता आपण काय करणार, पाडलेले फॅक्टर होते 12 मल्टिप्लाय बाय 12. आता बघा इथं करून दाखवते, 12 मल्टिप्लाय बाय 12 144 आले. इथं चिन्हांना खूप महत्व आहे बघा. आपण इंटिजर शिकलो की नाही, दोन पॉझिटिव्ह इंटिजरचं जेव्हा मल्टिप्लिकेशन होतं तेव्हा प्रोडक्टला पण पॉझिटिव्ह इंटिजरच येतो. आता दोघांचं ऍडिशन जर केलं तर काय आलं आपलं 24. म्हणजे आपलं सगळं होमवर्क ओके झाला, म्हणजे आपल्याला जे पाहिजे ते मिळालं. आता करणार काय आपण, हा जो 24 आहे मधलावाला, याच्या ऐवजी आपण काय करणार 12y आणि 12y टाकणार. का तर 12y आणि 12y एकत्र केले, ऍड केले तर त्याचे आन्सर आहे 24y. बघा आता आपण गणित बघूयात परत. देअरफॉरचं साइन द्यायचं, y स्क्वेअर प्लस 12y प्लस 12y प्लस 144. आता बघा ह्या दोघांमध्ये सामायिक संख्या म्हणजे कॉमन नंबर काय येणार आहे, इथं y स्क्वेअर आहे, इथं 12y आहे. दोघांमध्ये yच फक्त अशी संख्या यायची, म्हणजे असा कोइफिशियंट व्हेरिएबल आहे जो कॉमन आहे. मग आपण काय काढू शकतो, y बाहेर काढणार. आतमध्ये काय राहिला, एक ह्या y स्क्वेअर मधला एक y बाहेर आला कंसाच्या, तर आतमध्ये एक y शिल्लक राहिला. ह्या 12y मधले y बाहेर आले, आतमध्ये काय राहिले 12. तसेच इथे पण प्लस ह्या 12y आणि 144 मध्ये आपण 12 बाहेर काढू शकतो. का, कारण 12च्या टेबलमध्ये 12 नंबरला 144 आहे, म्हणून आपण काय केले, दुसऱ्या दोघांमधून 12 बाहेर काढले. आतमध्ये काय राहिलं y प्लस 12. आता बघा हा आणि हा ब्रॅकेट सेम आला, हा सेमच आला पाहिजे तरच आपलं उत्तर बरोबर असतं. मग आपण काय केलं, याला एकदा लिहून घ्यायचा हा y प्लस 12 आणि हे जे ब्रॅकेटच्या बाहेर आपण काढलेलं होतं ते चिन्ह सकट पुन्हा एकदा लिहून घ्यायचं y प्लस 12. दिस इज अवर फॅक्टरायझेशन. हे आपले अवयव पडले. समजलं इथपर्यंत. म्हणजे पॉझिटिव्ह इंटिजर असेल तेव्हा चिन्हाचा विचार करायची काहीच गरज नाही. आपल्याला माहिती आहे जे पॉझिटिव्ह इंटिजर आहेत त्याचं सगळं साईन पॉझिटिव्हच येणार आहे. आता इकडे निगेटिव्ह इंटिजर दिसतोय तुम्हाला, p वर्ग वजा 2p वजा 35 p स्क्वेअर मायनस 2p मायनस 35. आता यात काय करायचं, मग सारखंच काय करायचं, 1 आणि मायनस 35. 1 मल्टिप्लाय बाय मायनस 35 इज इक्वल टू मायनस 35. आता याचे अवयव पाडायचे आपल्याला, पण असे अवयव पाडायचे की त्याची बेरीज किंवा वजाबाकी वजा 2 आली पाहिजे. किती आली पाहिजे, वजा 2. बरं आता बघा तुम्हाला माहिती 35 कोणकोणत्या पाड्यात आहे, 5च्या पाड्यात आहे, 7च्या पाड्यात आहे आणि 35च्या स्वतःच्या पाड्यात आहे. आता काही काही नंबर असे असतात ना जे प्राईम नंबर असतात किंवा त्याचे फॅक्टरायझेशन खूप कमी असतात, त्यातला 35 एक आहे तो 5च्या 7च्या आणि 35च्या पाड्यामध्ये आहे. बाकी इतर कोणत्याही पाड्यामध्ये येत नाही. म्हणजे तुम्हाला एवढं कळलं की 5 आणि 7 याच्यामध्ये तो असू शकतो. बरं आता बघा 7 5 35 झाले, पण आपल्याला मध्ये चिन्ह काय पाहिजे, बेरीज केल्यावर चिन्ह वजा 2 आलं पाहिजे. बरं आपण आता यांना नुसतं 7 आणि 5 ठेवलं असतं, गुणाकार तर 35 येईल पण निगेटिव्ह 35 पाहिजे. निगेटिव्ह आलाय का, नाही. ह्या दोघांचा गुणाकार जर केला, पॉझिटिव्ह इंटिजर मल्टिप्लाय बाय पॉझिटिव्ह इंटिजर इज इक्वल टू प्रोडक्ट काय येतो, पॉझिटिव्ह इंटिजरच येतो. पण आपल्याला काय पाहिजे, निगेटिव्ह इंटिजर पाहिजे. पण या दोघांपैकी एकाला मायनस साईन द्यायला लागेल, एकाला निगेटिव्ह साईन द्यायला लागेल. पण कुणाला द्यायची, तर हा मधली संख्या मधल्या टर्मचा पण विचार करायचा. इथे काय होतं, मायनस 2p होता. मग मोठ्या संख्येला जर आपण मायनस साईन दिली आणि छोट्या संख्येला जर आपण पॉझिटिव्ह दिली, म्हणजे निगेटिव्ह इंटिजर आणि पॉझिटिव्ह इंटिजर जर आपण एकत्र केले, बघा -5 प्लस 7 मल्टिप्लिकेशन केलं, बघा -7 मल्टिप्लाय बाय 5 इज इक्वल टू -35 आणि या दोघांची ऍडिशन केली, -7 प्लस 5 ब्रॅकेट टाकू आपण, 7 प्लस 5 म्हणजे आन्सर काय येणार, निगेटिव्ह 2 आला. बरोबर, कसा,
तर मोठी संख्या आहे, दोघांपैकी एकाला ऋण चिन्ह असेल तर वजाबाकी होती आणि चिन्ह मोठ्या संख्येचे येते. आपण इंटिजरचे नियम बघितलेत, सगळ्यांना ते क्लिअर झालेत. आता आपण त्याचा उपयोग करतोय, व्यावहारिक उपयोग करतोय की -7 अधिक 5 म्हणजे ह्या 7 मधून 5 गेले तर राहिले शिल्लक किती राहिले, -2. हे ऋण 2 येणार, निगेटिव्ह इंटिजर येणार. म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे. आता काय आली वेळ, सबस्टिट्यूशन करायची आली. म्हणजे आता काय करायचं आपण, ओके, p² - 2p - 35. इथे आपण काय करणार आहे, 2pच्या जागेवर आपले आलेले फॅक्टर टाकणार आहे. p² - 7p + 5p - 35. बघा आपण याच्यात काहीच बदल केला नाही. तुम्ही म्हणता की मॅडम तुम्ही हे मधली टर्म कशी आणली. आता बघा याची आपण जर बेरीज केली तर उत्तर काय येणार आहे, -2p. म्हणजे आपण काही बदल केला का, काहीच बदल केलेला नाही. आता बघा आपण या दोघांमधून कॉमन बाहेर काढणार, p बाहेर निघणार आहे. बघा इथं पण p आहे, इथं पण p आहे. 7चा काही संबंध नाहीये, मग 7च्या सारखा कोणीच नाहीये म्हणून आपण 7 तसाच ठेवला. ह्या दोन्ही याच्यातनं p कॉमन आला, तो बाहेर निघाला. आतमध्ये p² मधला एक p बाहेर, एक p आतमध्ये, आणि हा -7 तसाच, यातला p बाहेर आलेला आहे ऑलरेडी. आता जर आपण याचं मल्टिप्लिकेशन केलं, आन्सर काय येणार आहे, मागची टर्म. म्हणजे आपण दिलेल्या टर्म मध्ये कोणताही बदल करत नाहीये. आपण काय करतोय फक्त की त्याचे फक्त अवयव पाडायचा प्रयत्न करतो. म्हणजे 3चे 2 करायचे. काय करायचे, 3 जण एकत्र असले त्याचे 2 करायचे आपल्याला. म्हणजे फॅक्टरायझेशन पाडायचे, मल्टिप्लिकेशन मध्ये आणून ठेवायचे. आता ऍडिशन सबट्रॅक्शन मध्ये आहे तर आपल्याला फॅक्टर पाडायचे, म्हणजे ते अवयव सारखे दोन्ही कंसात 2 उत्तर आले पाहिजेत. आता याच्यामधून काय बाहेर निघल, तर 5 बाहेर निघल. अधिक 5 बाहेर निघाला, आतमध्ये राहिला p. 5 7 जा 35. बघा हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट सेम आला, एकदाच लिहायचा p - 7, आणि हा जो ब्रॅकेट आहे तो एकदा लिहायचा p + 5. अशा प्रकारे आपले अवयव पडले. बघा आपलं इंटिजर आपलं हे होतं की अल्जेब्रिक एक्सप्रेशन होतं p² - 2p - 35, आणि त्याचे फॅक्टरेशन पडले p - 7 आणि p + 5. आता तुम्ही इथून मागे उलट शिकले होते 7वी मध्ये, की तुम्हाला असं दिलं होतं आणि मग कंसाचा गुणाकार कसा करायचा शिकवलं होतं. म्हणजे काय केलं आपण, येणे याला गुणायचं. म्हणजे आपण काय करतो, एक कंस ठेवतो, एक फोडतो आणि मग तसं करतो. म्हणजे आपल्या ऍट द एंड उत्तर काय येणार आहे, इथून इकडे गेलं तरी तेच, आणि इथून उलट करत 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 गेलो तरी आपल्याला हेच उत्तर मिळणार आहे. म्हणजे आपण ऍक्च्युली काहीच बदल केलेला नाहीये. आपण फक्त याचे काय केले, फॅक्टर पाडले. म्हणजे या दोघांचा जर गुणाकार केला तर उत्तर काय येणार आहे, करून दाखवू तुम्हाला, बघायचे काय येणार आहे. ठीक आहे, आपण करून दाखवते. एक मिनिट, पेन वेगळा घेते फक्त. हा आता बघा आपले फॅक्टर पडले p - 7 आणि p + 5. आता आपण आपल्या समाधानासाठी, म्हणजे आपल्याला कळण्यासाठी की आपण बघूया फॅक्टर पाडून, आता काय करूया, आपण दुसरा ब्रॅकेट तसाच ठेवूया. पहिला ब्रॅकेट आपण ब्रेक केला, म्हणजे p घेतला फक्त, आणि दुसऱ्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं. -7 तसेच, म्हणजे हा p नी एकदा मल्टिप्लाय करायचा, एकदा -7 नी मल्टिप्लाय करायचा. p + 5. p × p किती आला, p². p × 5 किती आले, 5p. -7 × p किती आला, -7p. आणि -7 आणि 5 ची मल्टिप्लिकेशन किती आली, -35. आता हे दोघं लाईक व्हेरिएबल आहेत, +5p आणि -7p. ह्या दोघांची सबट्रॅक्शन होणार का, कारण मोठ्या संख्येला चिन्ह निगेटिव्ह आहे आणि छोट्या संख्येला चिन्ह पॉझिटिव्ह आहे. आपण मागे शिकलो, चिन्ह एखाद्या संख्येचं चिन्ह कोणत्या बाजूला असतं, संख्येच्या आपल्या हाताच्या डाव्या बाजूला, हे चिन्ह आहे त्याचं. मग -7 अधिक 5 वजाबाकी होणार, आणि उत्तर आलं p² - 2p - 35. बघा आता ह्या गणितात आणि ह्या गणितात काय फरक आहे, काहीच फरक नाही. आपण काय केलं, हे दिलं होतं आणि हे काढलं. आणि मागच्या वर्षी काय होतं की तुम्हाला गुणाकार करायला दिलं होतं आणि तुम्हाला हे असं करायचं होतं. म्हणजे आपण काही वेगळं शिकत नाहीये, तेच आहे, कन्सेप्ट तोच आहे. फक्त आपण काय करतो की इयत्ता वाढतील तशा कन्सेप्ट मध्ये थोडाफार बदल झालेला असतो, बाकी काहीच बदल होत नाही. तुम्हाला तुमच्या लक्षात आलं, हे तुम्हाला परीक्षेत सोडवायची गरज नाहीये. हे तुम्हाला समजण्यासाठी सांगितलं की बाबा आपण वेगळं काहीच केलेलं नाहीये. आपण वेगळं गणितात कधीच काय करू शकत नाही. आपण सेम नंबर ऍड करतो, सेम सबट्रॅक्ट करतो, असं म्हणजे जे काय करतो गणितातल्या क्रिया त्या सगळ्या याच्यासाठीच असतात. तर इथं आपण काहीच केलं नाही, फक्त त्याचे अवयव पाडत 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 हे 2 कंस आले, हे त्याचे उत्तर आहे. म्हणजे समजायचं की हे 2 त्याची बाळ आहेत, जसे की या कंसाचे पूर्ण तिघांचे 2 असे 2 वेगवेगळे, म्हणजे एक फॅमिली होती आणि त्या फॅमिलीचे 2 डिवाइड झाली फॅमिली. काय झाली, फॅमिली हे एकत्र फॅमिली होती आणि फॅमिली डिवाइड झाली आणि 2 आन्सर आले. लक्षात कळालं, म्हणजे काहीतरी आपण रिलेट केलं पाहिजे. एकत्र फॅमिली म्हणजे प्लस मायनस मध्ये सगळेजण होते, मग ते फॅमिली डिवाइड झाली, म्हणजे ही एक फॅमिली ही एक फॅमिली, पण
दोन्ही फॅमिली जर आपण इंटू केलं, मल्टिप्लाय केलं, तर आन्सर काय येणार आहे? ऍट द एंड तेच येणार आहे. समजलं? अजून 2 एक्झाम्पल बघूयात आपण. चला तिसरं एक्झाम्पल बघूयात. यम वर्ग वजा 23m अधिक 120. आता याच्यामध्ये इथे कोइफिशियंट काय आहे? काहीच नाही, म्हणजे 1 असतो. आणि सी चा कोइफिशियंट 120. मल्टिप्लिकेशन करायचं आपल्याला. 1 मल्टिप्लाय बाय 120, आन्सर आलं 120. आता याचे असे फॅक्टर पाडायचे की त्याची बेरीज किंवा वजाबाकी 23 आली पाहिजे. चला आपण फॅक्टराइज परत पाडूयात. 120 2 ने डिवाइड केलं, 2 6 जा 12, 2 0 0. परत 2 ने डिवाइड करू, 30 आलं. परत 2 ने डिवाइड करू, 15 आलं. परत 3 ने डिवाइड करू, 3 5 जा 15. परत 5 ने डिवाइड करू, 5 1 जा 5. आता संपलं, 1 पर्यंत आलं की आपलं संपलं. आता काय करायचं आपल्याला? हे फॅक्टर पडले त्याची, यातनं आपल्याला याची मल्टिप्लिकेशन केल्यानंतर ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन 23 आली पाहिजे. चला करून बघूया. 5 3 जा 15, 2 2 जा 4, 4 2 जा 8, 8 आणि 15 मिळालं मला. 15 आणि 8 किती होतात? 23 होतात. बघा 15 आणि 8 23 होतात ऍडिशन केलं. पण आपल्याला निगेटिव्ह लागतात. काय लागतात आपल्याला? निगेटिव्ह लागतात. निगेटिव्ह 23 पाहिजे. ऍडिशन केल्यावर तुम्हाला माहितीये 2 निगेटिव्ह इंटिजर जेव्हा आपण एकत्र आणतो, म्हणजेच फॉर एक्झाम्पल की आपण जेव्हा 2 निगेटिव्ह व्यक्ती एकमेकांच्या जवळ येतात तेव्हा एक मोठी निगेटिव्ह व्यक्ती तयार होते. काय होते? 2 निगेटिव्ह व्यक्ती एकमेकांच्या संपर्कात आले तर त्यांची निगेटिव्हिटी कमी नाही होत, त्यांची निगेटिव्हिटी काय होते? वाढते. म्हणजे निगेटिव्ह निगेटिव्ह डबल निगेटिव्ह, म्हणजे त्यांची ऍडिशन होणार. इथे ऍडिशन होणार. ऍडिशन सबट्रॅक्शन मध्ये तर ऍडिशनच होणार आणि साइन मायनस राहणार. म्हणजे बघा -15 प्लस -8, -15 -8 इज इक्वल टू -23. बट मल्टिप्लिकेशन मध्ये तसं नसतं. मल्टिप्लिकेशन मध्ये काय होतं? जेव्हा 2 निगेटिव्ह एकत्र येतात आणि त्यांचा गुणाकार असतो, म्हणजे ते पूर्ण बदलून निघतात. गुणाकार म्हणजे काय? की बदलणं, पूर्ण बदलले. म्हणजे काय झाले? 2 निगेटिव्ह एकत्र आले, 2 निगेटिव्ह व्यक्ती एकत्र आले, 2 निगेटिव्ह इंटिजर एकत्र आले, दोघांचे क्रॉस आहे म्हणजे मल्टिप्लिकेशन आहे, मल्टिप्लिकेशनचं साइन आहे, त्यांच्यात बदल झाला आणि ते काय झाले? पॉझिटिव्ह मध्ये कन्वर्ट झाले. म्हणजे मल्टिप्लिकेशननी 2 इंटिजर पॉझिटिव्ह होतात आणि ऍडिशन सबट्रॅक्शन मध्ये 2 निगेटिव्ह इंटिजर अजून मोठे निगेटिव्ह इंटिजर होतात. समजलं? बर आता इथे काय होणार आपलं? -15 मल्टिप्लाय बाय -8 इज इक्वल टू +120. बरोबर, आपल्याला फॅक्टर मिळाले. आता मी यातलं थोडंफार पुस्तका म्हणजे आपल्याला जागा मिळेल पुढचं गणित सॉल्व्ह करायला. थोडंसं जेवढं लागत नाही तेवढं पुसते. हे फॅक्टर पडलेले पुसून टाकते आणि फॅक्टर काय पडले तेवढंच ठेवते. ओके, हे तुम्हाला समजण्याकरता दिलं होतं. गणितात पण तुम्हाला एवढं सगळं लिहायची गरज नाही. हे सगळं तुम्हाला तुमच्या मनातल्या मनात करायचंय. तुम्हाला मनातल्या मनात जमलं तर ठीक आहे, नाही तर मागे रफ पेज असतं त्याच्यावर तुम्ही करू शकता आणि इथे फक्त एवढंच लिहायचं असतं. बरं आता इथे करूया. देअरफॉरचं साइन द्यायचं नेहमी प्रत्येक स्टेपला. m² तसाच, त्याच्यामध्ये काहीच बदल होणार नाही. ह्या -23m च्या ऐवजी -15m -8m +120. आता इथे या दोघांमध्ये काय कॉमन आहे? m सोडून काहीही कॉमन नाहीये. घ्यायचं m ला बाहेर, ठेवून द्यायचं बाहेर. आतमध्ये काय राहिला? m² मधला 1m बाहेर गेला, 1 कुठे राहिला? आतमध्ये. आणि ह्या 15m मधून m बाहेर निघाले, आतमध्ये राहिले -15. तसंच इथे आता बघा -8 बाहेर काढू आपण. का -8च का बाहेर काढला मी? पॉझिटिव्ह 8 का नाही काढला? कारण सांगते मी तुम्हाला. इथे आपल्याला जर आपण निगेटिव्ह साइन आतमध्ये ठेवली तर m ची व्हॅल्यू निगेटिव्ह आली असती जर पॉझिटिव्ह काढला असतं तर, म्हणून आपण -8 बाहेर काढला. आतमध्ये राहिलं काय? ह्या -8 नी ह्या m ला मल्टिप्लाय केल्यावर -8m येणार आणि ह्या -8 नी +15 ला मल्टिप्लाय केल्यावर काय येणार आहे तुमचा? नाही सॉरी, प्लस नाही येणार, इथे निगेटिव्ह येणार. -8 -15. का? तुम्ही म्हणता मॅडम इथे साइन पॉझिटिव्ह तुम्ही मायनस का दिली? तर तुम्हाला आत्ताच सांगितलं 2 निगेटिव्ह इंटिजरची मल्टिप्लिकेशन काय होत असते? कधी? नेहमी पॉझिटिव्ह होती. जेव्हा मल्टिप्लिकेशन होतं आणि 2 निगेटिव्ह इंटिजर असतात तर ते पॉझिटिव्ह मध्ये कन्वर्ट होतात. म्हणजे आपल्याला बघा इथं आपण जर बॉक्स हा हे केला म्हणजे ही ब्रॅकेट सॉल्व्ह केलं, -8 नी m ला मल्टिप्लाय केलं, -8m, -8 नी -15 ला मल्टिप्लाय केलं, +120. इथपर्यंत कळालं? आता बघा m -15 सेम आला, एकदा लिहिला आणि हे ब्रॅकेटच्या बाहेर जे काढलं होतं ते एका ब्रॅकेटमध्ये टाकलं. संपलं आपलं गणित. किती स्टेप मध्ये गणित आलं? 1 2 3. डोकं कुठे लावायचे? फॅक्टर पाडताना. बस फॅक्टर पडले
की तुमचा विषय संपला. आलं का लक्षात? म्हणजे पुढे काहीच करायची गरज नाही. फॅक्टरायझेशन झालं एकदा की तुम्हाला व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायच्यात आणि तुम्हाला कॉमन बाहेर काढायचे, ऑटोमॅटिक बाकीची संख्या ब्रॅकेटमध्ये येणार. यात एक लक्षात घ्यायचं की जो ब्रॅकेट पहिल्यांदा आला ना तोच ब्रॅकेट सेम इथे येतो. जर आपला ब्रॅकेट चुकून चुकला तर समजायचं की आपलं गणित चुकलेलं आहे. आणि तुम्हाला मी मगाशी ताळा पण सांगितलंय की तुमचं उत्तर बरोबर आहे की नाही. कसं चेक करायचं? तर तुम्ही त्याच्यामध्ये मल्टिप्लाय करून चेक करू शकता जर तुम्हाला वेळ असेल तर. पण करतानाच परफेक्ट करायचं, म्हणजे परत चेक करायची गरज पडत नाही. कळालं इथपर्यंत? आता लास्ट एक्झाम्पल बघूयात आपण. थोडस मोठं आणि दोन्ही टर्म निगेटिव्ह वाला एक्झाम्पल आहे. आता बघा इथं ए ची किंमत. चला फोर्थ एक्झाम्पल बघूया. 44x² - x - 3. याच्यामध्ये आपल्याला 44 आणि -3चं मल्टिप्लिकेशन करायचं. आन्सर येईल -132. मल्टिप्लिकेशन केल्यावर आन्सर किती आलं? -132. आता याची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन -1 आली पाहिजे. का? कारण इथं कोएफिशियंट काय आहे? एक्सचा 1 आहे. मग आता इथं नंबर शोधताना कॉन्झिक्युटिव्ह नंबर शोधायला लागतील. आता कॉन्झिक्युटिव्ह नंबर म्हणजे काय? क्रमगत संख्या, म्हणजे 12, 13, 14, 15 क्रमगत ज्या क्रमाने येतात. कारण ज्याची वजाबाकी केल्यावर एक वजाबाकी कुणाची येईल? म्हणजे क्रमगत संख्येची वजाबाकीच एक येऊ शकते. आलं लक्षात? म्हणजे आपल्याला इथं तुमच्या लक्षात आलं की येणारी संख्या क्रमगत संख्या असेल. पण आपण अवयव पाडून बघूयात. आता 132चे अवयव पाडूया. 2 ने भागूया. बेसक 12, 1 उरला, परत बेसक 12, परत 2 भाग जाईल. बेत्रिक 6, बेत्रिक 6. आता 2 भाग जाणार नाही, 3 ने द्यावा लागेल. 3 1 3, 3 1 3. आता 11 ही मूळ संख्या आहे, प्राईम नंबर आहे. मग आता 11 ही फक्त 11च्याच पाड्यात आहे, म्हणजे आपल्याला 11 ने डिवाइड करायला लागेल. 11 1 जा 11. आता आपले अवयव पडले. तुम्हाला 11 ही संख्या कळाली, कारण 11ची परत वेगळं काही होणारच नाही. 3 2 जा 6, 6 2 जा 12, म्हणजे 12 आणि 11 मिळाले. आता लिहिताना काय करायचं तुम्हाला? ह्या दोघांची वजाबाकी किती आली पाहिजे? -1. मग आपण काय करूयात? 11 आणि 12. मग आता मला सांगा, मोठ्या संख्येला चिन्ह आलं पाहिजे काय? ऋणचं, म्हणजे ऋण कुणाला द्यायला लागेल? मोठ्या संख्येला 12ला. आणि छोट्या संख्येला धन चिन्ह काय पाहिजे? धनाचं, कारण हे दोघांचा गुणाकार. +11 मल्टिप्लाय बाय -12. आन्सर येणार -132. आणि 11 प्लस -12 याची जर ऍडिशन केली तर 11 - 12 म्हणजेच आन्सर किती येणार? -1, जे की आपल्याला अपेक्षित होतं. मग आता आपण काय करणार? इथे आपल्याला हे जे व्हॅल्यू आल्यात त्या एक्सच्या ऐवजी 11x - 12x टाकायचे. चला बघूया आता. 44x² ह्या एक्सच्या ऐवजी आपले जे अवयव पडले ते प्लस 11x - 12x - 3. आता ह्या दोघांमध्ये काय कॉमन आहे सांगा मला? ह्या दोघांमध्ये ना फक्त एक्स कॉमन नाहीये, तर 11च्या पाड्यात 44 आहेत. 11च्या टेबलमध्ये 44 आहेत, म्हणजे आपण 11ला बाहेर काढू शकतो. पण 11ला एकट्याला नाही, एक्स पण बाहेर निघणार आहे. बाहेर काय निघालं? 11x. काय निघालं? 11x. 11x निघाले. 11 4 जा 44. आणि ह्या x² मधला एक एक्स बाहेर आहे, आतमध्ये राहिला 1x. इथे निघाले 4x. आता ही पूर्णच्या पूर्ण टर्म बाहेर आली, आतमध्ये काहीच नाही राहिलं, म्हणजे किती राहिला? 1 राहिला. झालं इथपर्यंत? आता इथे तुम्ही इथे बघितलं, इथे चिन्ह काय आहे? पॉझिटिव्ह इंटिजर आलाय 4x. इथे पण पॉझिटिव्ह आला पाहिजे, म्हणजे आपल्याला काय करायचे? -3 बाहेर काढायचे. -3 का? कारण 3च्या टेबलमध्ये 12 आहे. किती नंबरला? 4 नंबरला. 3 4 जा 12. हा एक्स तसाच, आणि 3 1 जा 3. पण आता इथे पॉझिटिव्ह घ्यायला लागेल. का? कारण -3 ने +1 ला मल्टिप्लाय केलं तर -3 येईल. ह्या -3 ने 4x ला मल्टिप्लाय केलं -12x येईल. आता हा ब्रॅकेट कॉमन आला, किती वेळा लिहायचा? एकदा लिहून घ्यायचा. 4x + 1. आणि हे ब्रॅकेटच्या बाहेरचे जे नंबर्स आहेत ते एका ब्रॅकेटमध्ये टाकायचे. 11x - 3. 1 2 आणि 3 स्टेप मध्ये आपलं उत्तर आलेलं आहे. परत आपण उत्तर परीक्षेत लिहिताना कसं लिहिलं पाहिजे? की प्रश्न काय होता? 44x² - x - 3 = 4x + 1. दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 11x - 3. आणि याला काय करायला पाहिजे? तुम्ही असं सुंदर ब्रॅकेट केलं पाहिजे. समजलं सगळ्यांना टॉपिक? चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.